नमस्कार. मी आपलं स्वागत करते. आपण आपला मौल्यवान वेळ काढून ह्या व्हिडिओसाठी तुम्ही म्हणजे बघणार आहात, तर याचा अर्थ असा होतो, की सतत आपण काहीतरी नवीन शिकू इच्छिता आणि ही जीवनातली अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. मी आपलं अभिनंदन करते, स्वागत करते आणि आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण जरूर काहीतरी घेऊन जाणार आणि त्याने आपलं आयुष्य बदलू शकते आणि आपल्या जीवनाच्या सुखकारक घटनेमध्ये भर टाकू शकेल. याबद्दल मी अगदी तुम्हाला मनापासून सांगते आहे आणि खूप खूप धन्यवाद. मी नंदिनी मेश्राम, रेकी ग्रँड मास्टर. मागच्या 15 ते 20 वर्षापासून म्हणजे 2006 पासून मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. नागपूर प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ही माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि याच्या माध्यमातून मी अनेक कोर्स शिकवते. माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे प्रज्ञा. प्रज्ञाचा अर्थच असतं की ट्रू नॉलेज म्हणजे सत्य ज्ञान आणि करुणा म्हणजे कंपॅशन. माझ्या लाईफचा पर्पजच हा आहे की सायंटिफिक पद्धतीने स्पिरिच्युअलिटी लोकांच्या समोर आणून देणं, जेणेकरून त्यांच्या लाईफच्या पिचवर बेस्ट गेम खेळून सहज आणि अगदी आनंदी जीवन जगावे. बघा, जीवनाविषयी मी तुम्हाला महत्वाचं काही सांगू इच्छिते. तर जीवन स्वतःकडून तुमच्यासाठी काहीही करत नाही, तर हा फक्त तुमच्या भावनांना आणि तुमच्या विचारांना प्रतिक्रिया करीत असतो. तुमच्या जीवनात आज जे काही आहे त्याला तुम्हीच आमंत्रित केलंय, आकर्षित केलेलं आहे. आपणच आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंना आव्हान केलेलं असतं. आपणच आपल्या जीवनाचे रचयिते आहोत. आपणच आपल्या जीवनगाथाचे लेखक आहोत. आपणच आपल्या जीवन चित्रपटाचे निर्देशक आहोत आणि आपणच ठरवलेलं आहे की आपलं जीवन कसं बनवायचं आणि हे सर्व आपल्या भावनांमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये ठरलेलं आहे. परिस्थितीला प्रेम करताना तुम्ही, तर परिस्थिती पण तुम्हाला प्रेम करते. म्हणजे तुम्ही ज्या वस्तूंना किंवा ज्या परिस्थितीला प्रेम कराल, ती पण तुम्हाला चाहते. जसं धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम तुम्हाला चाहते आहे. तुम्ही जर आपल्या जीवनातल्या परिस्थितीला बदलू इच्छिता ना, तर याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करायची गरज नाहीये. तर चांगल्या भावना म्हणजे डीप फिलिंग म्हणजे प्रेम द्यायचं असते. बघा तर, परिस्थिती पण तुम्हाला प्रेम द्यायला बदलून जाईल. चांगली भावना द्यावी लागेल सुखद गोष्ट मिळवण्यासाठी. चांगली भावना द्यावी लागेल सुखद गोष्ट मिळवण्यासाठी. खुशी द्यावी लागेल. फळ मिळवण्यासाठी बीज पेरावं लागेल. तर जीवनात आनंद, प्रेम, खुशी हवी आहे ना, तर पहिले ते पेरावं लागतं. तुम्ही आतापर्यंत जे करत होते तेच पुन्हा कराल ना, तर पुन्हा तेच मिळेल जे तुम्हाला आतापर्यंत मिळत होतं. याचा अर्थ असा की तुम्हाला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागत असेल, चला बघूया तर काय असं करावं लागेल. तर चला, परत एकदा मी नंदिनी मेश्राम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी मागच्या 20 वर्षापासून या क्षेत्रात आहे. जेव्हापासून मी आले ना, तेव्हा मी पण पहिले कन्फ्युज होते की खरंच हे असं होतं का, किंवा मी हे सगळं करू शकेन का. पण आज मात्र जीवनाने बरंच काही शिकवून दिलेलं आहे. सायंटिफिक पद्धतीने मला समजलेलं आहे की, आणि मी विश्वासाने भरून गेले. माझी बदलली. असं नाही की दुःख आणि अडचणी येत नाही, पण आता मात्र माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. जीवनात क्लिअरिटी आली की म्हणजे जीवनाचे ध्येय काय आहे, मला जीवनात करायचं काय आहे. माझं जीवन प्रेम, आनंद आणि उत्साह, खुशीने भरून गेलेलं आहे. खरंच आशा करते की आपलं हे जे एक्सपिरियन्सेस मला माझ्या जीवनात आले, असेच एक्सपिरियन्स आपल्याही जीवनात येऊ आणि आपलेही जीवन प्रेम, सुखाने आणि आनंदाने भरून जाऊ. हे बघा, असं असतं ना की आजारपण किंवा समस्या हा सांगून येत नाही आपल्याला. हे असं आहे की कधी पण आणि कुणावर पण येऊ शकतं. समजा अशा वेळेस आपल्याला समजलं की आपल्या हातामध्येच अशी ऊर्जा आहे की आपण स्वतःवर चिकित्सा करू शकतो. वैकल्पिक चिकित्सा म्हणजे विचारांनी केलेली ही चिकित्सा. तर वैकल्पिक चिकित्सेअंतर्गत येणारी ही रेकी स्पर्श चिकित्सा पद्धती शिकून आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भौतिक स्वास्थ्य मिळवू शकतो. वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा आल्याने काय होतं की आपल्या शरीरातला ऊर्जा प्रवाह जो असतो तो असंतुलित होतो
आणि हा जीवन प्रवाह असंतुलित झाला की अनेक रोगांचा हमला होतो. आणि स्वस्थ राहण्यासाठी म्हणजे शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक सर्व दृष्टीने स्वस्थ राहण्यासाठी ह्या ऊर्जेचा म्हणजे ह्या प्राणशक्तीचा प्रवाह योग्य राहणं गरजेचं असते. व्यक्तीच्या विचारांची दिशा योग्य राहणं गरजेचं असते. आणि हे योग्य करण्यासाठी रेकी ही आपल्याला मदतगार सिद्ध होते. आणि त्यामुळे आपण आपल्या भावनांवर काबू ठेवून समस्यांपासून सुटकारा मिळवू शकतो. रेकी ही एक अगदी नैसर्गिक आणि आश्चर्यजनक विद्या आहे. मात्र रेकी उपचाराद्वारे आत्मविश्वास प्राप्त करून आनंदमय जीवन जगण्यासाठी एक अनोखी अनुभूती आहे. रेकी कोणीही व्यक्ती सहजपणे शिकू शकतो. केवळ हाताच्या स्पर्शाने कोणत्याही व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक, मानसिक अशा कितीतरी त्रासांमधून मुक्ती मिळू शकते. रेकी म्हणजे काय होतं की सर्व व्यापी जीवनशक्ती, प्राणशक्ती आपण त्याला म्हणतो, जिच्यामध्ये निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता असते. आणि मनुष्यजवळ ही नैसर्गिक विचारांची प्रक्रियेची शक्ती आहे. परंतु अधिकांश लोक याचा वापरच करू शकत नाही, कारण याची जाणकारीच त्यांना मिळत नाही. तर मनुष्याच्या आतच अनंत शक्तींचा भंडार लपलेला आहे. जीवनात जे पण घटित होतं ते म्हणजे आपल्या विचारांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. अनंत शक्तीचा प्रवाह आपल्या विचारांमध्ये लपलेला आहे हे जाणून घ्या आणि या शक्तींना जागृत करा. आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बना, मनोकामना पूर्ण करा, प्रगती करा आणि रेकी शिका. तुम्हाला कधी असं जाणवलं का की आपल्याकडे सगळं काही आहे आयुष्यात, काम आहे, कुटुंब आहे, लोक आहेत, पण तरीही मन अशांत आहे. डॉक्टर म्हणतात काही प्रॉब्लेम नाही, तरी शरीर थकलेलं का बरं वाटतं? मन सतत विचार का करत बसतो आणि हृदयात कुठेतरी एक रिकामी जागा का जाणवते? आपण इतकं देतो, इतकं सहन करतो, पण स्वतःसाठी काहीच उरत नाही. हे ऐकताना जर तुम्हाला असं वाटत असेल ना की हे माझ्याबद्दल बोलून राहिली, तर व्हिडिओ हा योगायोग नाहीये तुमच्यासाठी. तर आज तुम्ही अशा एका साध्या, सौम्य आणि नैसर्गिक पद्धतीबद्दल ऐकणार आहात, जी हजारो लोकांचं आयुष्य बदलते आहे. तिचं नाव आहे रेकी. आणि कदाचित हीच गोष्ट आहे जी तुम्ही इतके दिवस शोधत होते. तर रेकी म्हणजे नेमकं काय? रेकी म्हणजे ऊर्जा उपचाराची एक नैसर्गिक पद्धत आहे. आपण सगळे फक्त शरीर नाही, तर आपल्याकडे शरीर आहे, आपल्याकडे मन आहे आणि त्याच्याही पुढे आपल्याकडे एक ऊर्जा शरीर आहे. जसं मोबाईल चार्ज नसेल तर तो चालणार नाही, तो बंद पडतो, काही कामाचा नाही. तसंच ही ऊर्जा असंतुलित असेल आपल्याकडे, आपल्या शरीरामध्ये, तर आपलं मन आणि शरीर दोन्हीही थकतात. तर रेकी शक्ती म्हणजे विश्वात असलेली जीवन ऊर्जा, प्राण ऊर्जा, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, म्हणजे जिवंतपणाची ऊर्जा. ही अगदी साध्या हाताच्या स्पर्शामधून आपल्या शरीरामध्ये योग्य ठिकाणी प्रवाहित होऊ शकते. फक्त त्याची जाणकारी आपल्याला पाहिजे असते. रेकी करताना कोणताही जोर लावायची गरज नाही, जबरदस्ती करायची गरज नाही. जेवढं आपलं शरीर, आपलं मन स्वीकारू शकतं तेवढीच ती ऊर्जा घेत असतो. म्हणून रेकी ही सुरक्षित, सौम्य आणि नैसर्गिक विद्या आहे. रेकी काम कशी करते? तर आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट ऊर्जा केंद्र असतात, यांना आपण चक्र म्हणत असतो. ही चक्र म्हणजे ऊर्जेची द्वार आहेत. जसे ही द्वार मोकळी असतील म्हणजे खुले असतील तर मन शांत राहतं, आपल्या भावना संतुलित राहतात, शरीरात ऊर्जा प्रवाहित असते. आणि ही जर चक्र ब्लॉक असतील किंवा अडकली असेल तर मग शरीरामध्ये आपली प्राणशक्ती, ऊर्जा शक्ती सहज वाहत नाही आणि मग आपल्याला जातो, थकवा वाढतो, नकारात्मक विचार येतात, नात्यांमध्ये अडचणी येतात, आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या जीवनामध्ये उगाचच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कधी कधी आपण त्या ठिकाणी नसतो आणि तरी पण आपल्यावर प्रॉब्लेम्स येतात. रेकी इथे आपण जेव्हा शिकतो ना, तिथे हळूच आपल्या ह्या चक्रांवर काम करते आणि त्यांना बॅलन्स करत असते.
आता मी ह्या चक्रांबद्दलचे विशेष म्हणजे डीप मध्ये आणखी माहिती सांगते, की आपल्या शरीरामध्ये कोणते 7 चक्र आहेत आणि प्रत्येक चक्रामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा काम करत असते आणि तिथे आपल्याला रेकी कशी काम करते, तिथे आपल्याला रेकी म्हणजे योग्य पद्धतीने कशी काम करते. तर पहिलं चक्र आहे रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र, जे आपल्या अगदी जननेंद्रियांच्या जवळ असतं. हे आपल्याला सुरक्षिततेशी जोडलं, म्हणजे आपण आयुष्यामध्ये सुरक्षितता आहे की नाही, हा पृथ्वी तलावर सरेंडर म्हणजे सुरक्षितता आहे की नाही, म्हणजे आपल्याला पैशाची भीती असेल, असुरक्षितता असेल, सतत चिंता असेल, तर मग तुमचे हे रूट चक्र इम्बॅलन्स आहे. जे सगळ्यात मेन म्हणजे इथे तर पैशांचं असते. पण जेव्हा आपण रेकीने काम करतो ह्या चक्रासोबत, तर तिथे आपल्याला पैशांबद्दलची स्थिरता म्हणा किंवा त्याच्याबद्दलची भीती, भविष्याबद्दलची भीती कमी होते. कसा पैसा येईल, कसं होईल, तुमचा पैसा वेस्ट होत नाही, कोणी तुम्हाला फसवत नाही किंवा फसवलेला पैसा तो पण एक धडा म्हणून शिकवलं जातं, किंवा एक प्रकारची शांती, स्थिरता येते, ग्राउंडिंग वाढते, आपल्या मनातली भीती कमी होते. अशा पद्धतीने रेकी काम करते आपल्या रूट चक्रावर म्हणजे मूलाधार चक्रावर. त्याच्यानंतरचं वरचं चक्र आहे सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे इथे असतात आपल्या भावना, आपला आनंद, आपले नातेसंबंधांचे संबंध, म्हणजे प्रेम भावना वगैरे जी काही असेल भावना, आपुलकीची भावना असते. आणि इथे आपण क्रिएटिव्हिटी पण करत असतो, म्हणजे जे काही आपल्या लाईफमध्ये आपण क्रिएटिव्हिटी करतो, तर ह्या चक्रातून जागृत होत असतं. पण इथे जर हा चक्र इम्बॅलन्स असेल, तर मग काय प्रॉब्लेम्स येतात लाईफमध्ये, तर मग येतात नात्यांमध्ये अडचणी, नवरा बायकोची भांडणं, इतर काही नात्यांमध्ये पण, शेजारी पाजारी, समाज, सामाजिक सगळ्याच गोष्टीत. इतकंच नाही तर इमोशनल ब्लॉकेजेस येतात, गिल्ट येतं, स्वतःबद्दलच खूप काहीतरी मोठी चूक करून ठेवली असं, आणि ते दुःख त्याच्यामध्ये आपण इमोशन मध्ये ब्लॉक होऊन जातो. पण इथे आपण जेव्हा रेकी देतो सॅक्रल चक्रावर, तेव्हा काय होतं, तर भावनिक मोकळेपणा होतो, म्हणजे ती प्राणशक्ती तुम्हाला भावनात्मक इमोशनली बॅलन्स करते, तुमच्या नातेसंबंधामध्ये समतोलपणा करते, आणि शारीरिक अवयवावर पण तेवढ्या सॅक्रल चक्राच्या लेवलला जे काही आपल्या आतमधले ऑर्गन्स असतात, त्या ऑर्गन्सवर म्हणजे शारीरिक पद्धतीने काम करत असते, मानसिकरित्या तुम्हाला भावनात्मक मोकळेपणा देत असते. त्याच्यानंतर वरती आहे बेंबीच्या वरती सोलर प्लेक्सिस चक्र म्हणजे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे काय, मेन आत्मविश्वासाचं केंद्र किंवा अप्रिशिएशन स्वतःबद्दल आपण म्हणजे एक प्रकार स्वतःची तारीफ करत नाही किंवा स्वतःला कमजोर समजतो, आत्मविश्वास राहत नाही की मी हे करू शकेन, आणि अशा पद्धतीने स्वतःचे पाय बांधतो, स्वतःलाच मागे ओढतो, स्वतःच्याच बद्दलच्या कडू भावना असतात आपल्यामध्ये, आणि इम्बॅलन्स होतं. तर इम्बॅलन्स असलं तर स्वतःबद्दलची चिंता किंवा सेल्फ डाऊट म्हणतो त्याला, डिसिजन बरोबर घेता येत नाही की मी हे करू शकेन की नाही करेल. अशा वेळेस तुमचा हा मणिपूर चक्र इम्बॅलन्स असतो. इथे तुमची रेकी कशी काम करते, तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला अप्रिशिएशन की हो मी हे काम करू शकते, म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. तो काम किती महत्वाचा आहे, किती कठीण आहे, हे भाग नंतरचा, पण पहिले तर तुम्ही प्रयत्न तर करता की हो, तुम्हाला आत्मविश्वास येतो, स्वतःवरचा विश्वास वाढतो. त्याच्यानंतर येतं हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र, जो आपल्या इथे छातीवर असतो. याच्या सगळ्यात मेन भावना आहेत इथे आपल्या, की प्रेम, माफी, करुणा, क्षमा म्हणजे, आणि इम्बॅलन्सिंग जे काही म्हणजे हे असतं, हे आपल्या भावना असतात. पण जर इथे आपला हा चक्र इम्बॅलन्स झाला, तर मग काय होतं, तर तुमच्या जुन्या जखमा जागृत होतात, तुम्ही कुणाला माफ करू शकत नाही, प्रेम असं सहजपणे देत नाही, कॉन्ट्रीब्युशन करत नाही, आणि तिथे तुम्हाला असं दुःख जखडून ठेवत असतं. ट्रस्ट इश्यू असते, कुणावर म्हणजे तुम्ही विश्वासही ठेवत नाही सहजतेने, आणि दुसरे पण लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तर अशा पद्धतीने ते तुमचा हार्ट चक्र ब्लॉक होऊन जातो, म्हणजे अनाहत चक्र ब्लॉक होतो. पण इथे आपण रेकी दिलं तर काय होतं, तर हलकं फुलकं मन होतं, तुमचं हृदय असं हलकं होतं, तुमचं प्रेम देणं आणि प्रेम घेणं सुद्धा सोपं होतं. कोणी तुमच्यावर प्रेम करतं तर त्याला अप्रिशिएट करतात, तर सहजतेने घेतात. नाहीतर काय होतं, प्रेम घेणं पण आपल्याला बोज वाटतं की नाही नाही असं कसं माझ्यावर प्रेम करू शकतो, मला नाही वाटत. तर अशा पद्धतीचे आपल्यामध्ये
एक प्रकारची चिंता येते किंवा एक प्रकारचा विरोध येतो. तर अशा पद्धतीने आपला हार्ट चक्र ओपन होतो, म्हणजे जागृत होतो जेव्हा आपण रेकी देतो. त्याच्यानंतर आहे थ्रोट चक्र, म्हणजे विशुद्ध चक्र म्हणतो आपण याला. तर हे म्हणजे बोलण्याचं केंद्र आहे. बोलणं म्हणजे इथे सत्य, असत्य जे काही आपण बोलतो. पण याचं बोलणं म्हणजे आपण व्यक्त करणं. व्यक्त करणं म्हणजे जे शब्दांनी आपण दुसऱ्यांसोबत आपल्या भावना व्यक्त करतो. पण हा चक्र जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं, तर इथे भावना तुम्हाला व्यक्त करता येत नाही. तुमच्या गळ्याचे प्रॉब्लेम्स होतात, तुमच्या आवाजाचा त्रास म्हणजे थायरॉइडचं वगैरे हे शारीरिक पद्धतीने पण त्रास होतात. भावना म्हणजे एक आत्मविश्वास राहत नाही. कोणाच्या समोर तुम्हाला बोलता येत नाही, 2 लोकं समोर असले तर. तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्ही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही बोलण्यामुळे. पण तुम्ही रेकी शिकले ना, तर काय होतं, तर तुमचे स्पष्ट संवाद होतात. तुम्ही स्वतःला व्यक्त करण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. आणि एक गायक लोक पण आवाज त्यांचा चांगला होतो. तर अशा पद्धतीने रेकीमुळे आपला हा थ्रोट चक्र सुद्धा ओपन होतो. त्याच्यानंतर आहे थर्ड आय चक्र, जो इथे असतो. तर थर्ड आय चक्राचा मेन भाग काय असतो, त्याचं असतं इंट्युशन येतात. आपल्याला आतून अंतर्ज्ञान जागृत म्हणजे इनर गायडन्स, आतूनच तुम्हाला काही गोष्टी समजल्या जातात की ही गोष्ट होईल किंवा नाही, किंवा एक आतून इंट्युशन्स येतात. म्हणजे तुम्हाला म्हणतो ना आपण की मला वाटत होतं असं, पण मला आतमध्ये काहीतरी वेगळं वाटत होतं. तर हे अशा पद्धतीने ते तुमचे इंट्युशन्स येतात, इनर गायडन्स, आतून तुम्हीच तुम्हाला गायडन्स करता. आणि रेकीमुळे आपल्याला म्हणजे इथून अंतर्ज्ञान वाढतं. जितकं तुम्ही म्हणजे तिथे तुम्ही काम केलं तेवढं तुमचं अंतर्ज्ञान वाढतं. तुम्ही निर्णय घ्यायला, स्पष्ट निर्णय घेतात तुम्हाला. निर्णय घ्यायला तुम्ही सजग होता. अगदी अवेअरनेसमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या जातात. आणि सगळ्यात शेवटी असतो आपला क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र म्हणतात त्याला. हा आपल्या आध्यात्मिक म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेशी डायरेक्ट जोडलेला असतो. याचं कामच आहे, आध्यात्मिकता तुमची वाढते. आणि इथे जेव्हा जर तुम्ही रेकीमुळे आले ना, तर तुमच्या जीवनामध्ये एक शांतता असतं. तुम्हाला जे मिळालं त्याचा स्वीकार असतो. नाही तर आपण अडचणी म्हणजे समोर सांगत असतो की माझ्या आई वडील जसे, तर म्हणजे भाऊ बहिणी जसे, तर मला मित्रच लोक तसं, तर परिस्थिती जशी, तर मला जसं झालं तर तसं वगैरे वगैरे, आपण त्याला स्वीकारत नाही. पण रेकी जेव्हा करतात तेव्हा आतून जीवनाचा अर्थ समजायला लागतो आणि स्वीकारण्याची भावना समजल्या जाते. आणि जेव्हा स्वीकार झाला की मग बाकी सारं आपोआप व्हायला लागतं. तर असा हा रेखीचा परिणाम होतो. तर रेखी म्हणजे चमत्कार नाही, तर रेखी म्हणजे हळूहळू होणारा पण खोल असा डीप मध्ये होणारा बदल. खरंच लोक आपला अनुभव सांगतात की मन शांत झालं, स्वतःवर विश्वास वाढला, किंवा शरीर हलकं वाटतं आणि जीवन परत फ्लो मध्ये जगायला लागलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकी तुम्हाला स्वतःशी जोडते. आता मी तुम्हाला रेकीचा शोध कसा लागला मी हे सांगते. तर डॉक्टर मिकाउसे हे जपान मधली एक आध्यात्मिक शोधक होते. त्यांना नेहमीच हा प्रश्न पडायचा, काही लोकांच्या हातामध्ये ही उपचार शक्ती कशी असते. म्हणजे जसं थोर महान संत जसं आपले भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, जैन महामुनी, ह्या लोकांना कशी काय उपचार शक्ती यांना मिळाली. ही शक्ती आपल्यासारख्या सामान्य माणसाला का मिळू शकत नाही. आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठीच त्यांनी पुढे खूप अभ्यास केला. त्यांनी बौद्ध धम्म किंवा ताओवाद, झेन, ध्यान किंवा प्राचीन ग्रंथ, जैन महामुनींचं तत्वज्ञान किंवा आध्यात्मिक साधना याचा सखोल अभ्यास केला. पण तरीही त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. ते वाचन आणि अभ्यास ठीक आहे, पण ते स्वतःमध्ये उतरत नव्हतं. अखेर त्यांनी स्वतःलाच ठरवलं की जपानमध्ये कुरियामा पर्वत आहे, तिथे 21 दिवस त्यांनी कठोर उपवास करायचा, मौन करायचं आणि ध्यान धारणा करण्याचा एक संकल्प केला. आणि या ध्यान धारणाच्या काळामध्ये त्यांना एक तीव्र अशी आध्यात्मिक अनुभूती आली की ज्याच्यातून ते विश्वव्यापी जीवन ऊर्जेशी म्हणजे थेट त्यांना जोडण्याची अनुभव आला. आणि या अनुभूतीनंतर त्यांना समजलं की आपल्या हातातूनच उपचार शक्ती प्रवाहित होते. आणि हाच अनुभव पुढे त्यांनी रेकी म्हटलं, म्हणजे जपानमध्ये प्रकाश
आपल्या म्हणजे भारतामध्ये आपण त्याला प्रकाश किंवा प्राणशक्ती म्हणतो, त्याला जपानी भाषेमध्ये रेकी म्हणतात. तर अशा पद्धतीने त्यांनी रेकी म्हणून नाव दिलं आणि हे ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर त्यांनी ही उपचार पद्धत सामान्य लोकांसाठी खुली केली, म्हणजे समजवायला लागले, शिकवायला लागले, की जेणेकरून कोणतंही असं विशेष पार्श्वभूमी नसलेला माणूसही स्वतःला आणि इतरांना सुद्धा रोगमुक्त किंवा बरं करू शकेल. तर याचं मी तुम्हाला लेव्हल्स सांगते, अगदी सोप्या शब्दात तुम्हाला म्हणजे स्वतःच सांगते, की कशा पद्धतीने तुम्ही रेकी ही शिकू शकता. तर रेकीमध्ये टोटल तसे 5 लेव्हल्स असतात. पण पहिल्या 3 लेव्हल्स ह्या शिकणं खूप आवश्यक असतात. तर पहिल्या लेव्हलमध्ये मी काय शिकवणार असते, तर सेल्फ हिलिंग. सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःशी म्हणजे स्वतःशी पुन्हा जोडण्याची ही पहिली पायरी आहे. तर या लेव्हलमध्ये तुम्ही काय शिकता, तर आपल्या हातामधून ही रेकी ऊर्जा कशी वाहते आणि ही स्वतःच्या शरीरावर ती कशी वापरायची असते. तर लेव्हल 1 जेव्हा लोक शिकतात ना, तेव्हा लोकांना असं वाटायला लागतं, की मन शांत झालं, झोप सुधारली, थकवा कमी झालाय, निगेटिव्हिटी कमी झालेली आहे. भावना आपल्या थोड्या कंट्रोलमध्ये म्हणजे आपण आपल्या भावना बघायला शिकतो. त्यांना एक वळण द्यायला शिकतो. तर हे फक्त फील गुड नाहीये बरं का. तर ही ऊर्जा तुमची बॅलन्स्ड व्हायला लागते. या टप्प्यावर म्हणजे पहिल्या लेवलवर तुम्ही स्वतःला रेखी देऊ शकता किंवा तुमचे जवळचे हात लावून टच करून करावी लागते. आणि आई वडील आहे, मुलं आहे किंवा जवळच्या लोकांना तुम्ही मदत करू शकता, की ज्यांना तुम्ही टच करून ही रेखी देऊ शकता आणि रोजच्या तणावातून स्वतःला सावरू शकता. रेकी लेवल 1 म्हणजे काय होतं, की आता मी स्वतःसाठी तरी काहीतरी केलेलं आहे. ही पहिली जाणीव होते, की पहिले स्वतःसाठी जाणीव होऊन जाते, की मी स्वतःचं रोगराई किंवा स्वतःचं जे काही आहे मी काहीतरी स्वतःसाठी ऊर्जा तयार करू शकते किंवा स्वतःची ऊर्जा बदलवू शकते. त्याच्यानंतर आहे रेकी लेवल 2 म्हणजे रेकी लेवल 2 म्हणजे काय होतं, की हे अजून डीप उपचार होतो. म्हणजे इथे तुम्ही इमोशनली आणि मेंटली हिलिंग करू शकता. तर रेकी लेव्हल 2 म्हणजे काय, तर हा ऊर्जेची खोल पातळी म्हणजे डीप असं अजून. तर इथे फक्त शरीर नाही असते, तर तुमच्या भावना, विचार किंवा तुमच्या जुन्या सवयी ह्या सर्व गोष्टीवर रेकी काम करायला सुरुवात करते. या लेवलमध्ये तुम्ही काय शिकता, तर डिस्टन्स हिलिंग म्हणतो. दुरून तुम्ही रेकी देऊ शकता. म्हणजे तुम्ही आज तुमच्या घरी आहात, पण तुमचे भाऊ-बंध, तुमचे ओळख, आई-वडील दूर असतील किंवा तुमचे मित्र परिवार दूर म्हणजे कसे, तर दुसरे ते आपल्या घरी असतील, दुसऱ्या शहरात असतील, दुसऱ्या देशात असतील, तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. डिस्टन्स रेखीला म्हणजे ह्या एनर्जीला डिस्टन्स किंवा जात, पात किंवा जागा किंवा काही असं वय आणि रिलेशन्स असं काहीही नसतं, लिंग असं काहीही नाहीये. तर ती एका क्षणामध्ये ते रेकी म्हणजे ती एनर्जी पोहोचते आणि तुमच्या स्वतःच्या पण म्हणजे इमोशनल ब्लॉकवरती काम करते. आपल्या नात्यामधल्या इमोशनल ब्लॉकेजेस काही असतात त्याच्यावरती काम करते. नात्यामधल्या अडचणी बऱ्या करते. रोगराई खूप डीप म्हणजे जेव्हा बाहेर इमोशनल ब्लॉकेजेस आपल्या शरीराच्या आतमध्ये असतात ना, तेव्हा ते बाहेर पडतात तर रोगाच्या मार्फत पडतात. तर रोग दुरुस्त व्हायला लागतात. इथे बसून आपण दुसऱ्यांना रेकी दिली तर त्यांचे रोगराई दुरुस्त व्हायला लागतात. त्यांना मदत मिळायला लागते. तर रेकी लेव्हल जे लोक करतात त्यांचा एक्सपिरियन्स असा असतो, की मी आता स्वतःला जास्त डीप समजायला लागली. आता मी निर्णय घ्यायला घाबरत नाही. मला माझे इंट्युशन्स वाढलेत किंवा इथे मला आत्मविश्वास जाणवायला लागला, स्वतःवर विश्वास बसायला लागला, असं समजायला लागतं. आणि हा सेकंड लेव्हलचा टप्पा म्हणजे काय होतं, तर तुमचं आयुष्याचं पॅटर्न बदलायला लागतं. तुमची बघण्याची दृष्टिकोन बदलायला लागतं. तुमचं राहणं, समजणं, वागणं हे सगळं बदलायला लागतं. आता त्याच्यानंतर येतं रेकी लेव्हल 3 म्हणजे याला मास्टर लेव्हल पण म्हणतात. म्हणजे हे लेव्हल म्हणजे तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन असतं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदलणं, चेंज आणि ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये फरक आहे बरं का. चेंज म्हणजे काय होतं, जसं पाणी गरम केलं तर वाफ होतं, त्याला थंड केलं तर बर्फ होतो, बर्फाला थंड केलं तर परत पाणी होतं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होतं, की एकदा जसं समजा दूध गरम केलं, त्याच्यामध्ये आपण दही टाकली, तो दही होतो, फाटतं. त्याच्यामुळे पनीर बनवू शकतो, चीज बनवतो वगैरे वगैरे. पण परत त्याचं दूध नाही बनवत आपण.
हा ना, अगदी ह्याच प्रोसिजरला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. तर जेव्हा तुम्ही रेकी लेव्हल 3 वर येता, तेव्हा तुमचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे तुम्ही आता हीलर बनता. परत त्या दुष्ट म्हणजे याच्यावर येत नाही, आपण आयुष्याच्या दुष्ट वळणावर येत नाही. तर तुम्ही स्वतः तर बनता हीलर, पण दुसऱ्यांना पण वेगळ्या त्यांच्या आयुष्याच्या वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरता. म्हणजे स्वतःलाही बनवता आणि दुसऱ्यांना पण तुम्ही वेगळ्या पातळीवर नेता. तर अशा पद्धतीने ह्या लेव्हलमध्ये तुम्ही काय काय शिकता, म्हणजे काय काय तुमच्यामध्ये बदल होतात. तर तुमची आध्यात्मिक वाढ होते, जीवनाचा पर्पज स्पष्ट होतो आणि आतून स्थिरता येते. तुम्ही प्रोफेशनली पण हिलिंग सेशन घेऊ शकता, इतरांना रेकी देऊ शकता, स्वतःचा हीलर म्हणून तुम्ही एक मार्ग निवडू शकता, घडवू शकता. तर ही लेवल म्हणजे मी फक्त वाचत नाही, तर मी इतरांना पण प्रकाश दाखवू शकते. म्हणजे मीच फक्त प्रकाशात राहील असं नाही, तर मी इतरांना पण प्रकाश देते, म्हणजेच एकंदरीत सामाजिक मदत करू शकते. तर हे सगळं तिन्ही लेवल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे तिन्ही लेवल महत्वाचे आहेत का? येस. तर कारण फक्त पहिलं लेवल म्हणजे सुरुवात असते. दुसरी लेवल म्हणजे आणखी डीप असं जाणं, बदल करणं. आणि तिसरं लेवल म्हणजे संपूर्ण रूपांतरण, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. आणि या तिन्ही मिळूनच रेकीचा हा प्रवास पूर्ण होतो. तर अर्धवट शिकू नका, कारण अर्धवट शिकणं म्हणजे अर्धवट बदल होतं, आणि पूर्ण शिकणं म्हणजे पूर्ण आयुष्य बदलणं. तर असं आहे. तर हा जो मी तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं, तर हे फक्त ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, फक्त रेकी नाही आहे, तर तुमचा आयुष्याचा पूर्ण बदल आहे. तर आता एक क्षण थांबा, विचार करा, की हे जे मी तुम्हाला रेकीबद्दलचं फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल बद्दल समजवलं, तर हा फक्त एक कोर्स नाहीये. तर हा एक तुमच्या जीवनाचा प्रवास आहे, असं समजा. हा प्रवास आहे तुम्हाला स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला सावरण्याचा आणि स्वतःचं आयुष्य पुन्हा योग्य मार्गाने, योग्य दिशेने नेण्याचा. रेकी म्हणजे तुमच्यात असलेली शक्ती पुन्हा जागी करणं, अवेअर होणं. तर बिफोर आणि आफ्टर, म्हणजे रेकीच्या आधी आणि नंतर कसं लोक म्हणजे काय म्हणतात, काय फरक होतो लोकांमध्ये. तर बरेच लोक असं पण म्हणत असतात की मन अस्वस्थ होतं, तर भावना गोंधळलेल्या होत्या, तर कायम थकवा राहायचा, स्वतःवर विश्वास कमी राहायचा, एक म्हणजे भावनात्मक ब्लॉकेजेस नेहमी राहायचे, छोट्या छोट्याशा गोष्टीला रडू येणं, किंवा काम बनता बनता व्हायचं, पैसा येतो जातो, टिकत नाही, किंवा पैसा कसा कमवू हे समजत नाही. पैशासाठी बऱ्याचशा गोष्टी कोणी फसवूनच देतात, तर काहीतरी अडचणीच येऊन जातात, तर कामच वेळेवर होत नाही, मुलं ऐकत नाही, नवरा बायकोचं रिलेशन्स टिकत नाही, योग्य मुलगा मुलीला मिळत नाही, मुलाला योग्य मुलगी मिळत नाही, वगैरे वगैरे किती प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये असतात. अगदी साधारण साधारण गोष्टी. पण रेकी शिकल्यावर काय होतं, हळूहळू आपलं मन शांत व्हायला लागतं, आपल्या भावना हलक्या व्हायला लागतात, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढायला लागते, निर्णय स्पष्ट होतात. आयुष्य लगेच हे काही जादू नाहीये किंवा अंधश्रद्धा पण नाहीये, की मी आज रेकी सांगितलं ना एकदम परफेक्ट होईल, किंवा तुमच्या पायाखाली अगदी गुलाबाचे फुलं पसरून म्हणजे त्याचं हे आहे, असं नाही होत. पण हळूहळू हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं. त्याला काही वेळ काळ द्यावा लागतो, त्याला सरेंडरशिप द्यावी लागते, त्याला प्रॅक्टिस द्यावी लागते. पण तुम्ही मात्र आतून मजबूत होता. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता ना, तेव्हा बाहेरचं आयुष्य आपोआप बदलायला लागतं. तर हा रेकी कोर्स कोणासाठी आहे? हा रेकी कोर्स तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही खूप काहीतरी आतमध्ये करून थकले असणार, तुम्ही इमोशनली खूप सेन्सिटिव्ह असाल, तुम्ही लोकांसाठी खूप काही करता पण स्वतःसाठी विसरता, किंवा अजूनही लोकांसाठी खूप काहीतरी चांगला मार्ग दाखवायचा आहे असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला तुमच्यावर स्वतःवरचा परत विश्वास हवा असेल, तुम्हाला आतून शांती हवी असेल, ड्रामा नाही बरं का, ते आतून अंतर्गत शांत पाहिजे असेल, कुठलेही निर्णय स्वतःसाठी म्हणा किंवा इतरांसाठी तुम्ही घ्यायला सहजतेने योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला तयार व्हायचं असेल, तर खरंच तुम्हाला मनात येणाऱ्या शंका पण तुमच्या म्हणजे खूप प्रामाणिक उत्तर, की जसं तुम्हाला असं वाटतं की मला काही येत नाही, मी हे करू शकणार नाही, पण असं काहीच नाहीये.
ह्या सर्व गोष्टी ह्या रेकी शिकण्यासाठी तुम्हाला काही खूप हुशार होणं किंवा खूप शिकलेलं, खूप काहीतरी बुद्धिमत्ता असली पाहिजे, खूप काहीतरी एक ॲटिट्यूड पाहिजे, असं काहीही नाही. साध्यातल्या साध्या लोकांना, म्हणजे अगदी साधी गृहिणी, नोकरी करणारी, एज्युकेटेड, कितीही आज आपल्या प्रज्ञा कोरोनामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, सीए, पोलीस, इतके इतके इव्हन म्हणजे कोणते हे लोक असतात, अंधश्रद्धा निर्मूलन, ते सुद्धा आपल्या प्रज्ञा कोरोनामध्ये रेकी ग्रँड मास्टर झालेले आहेत, शिकलेले आहेत. तर रेकी हे अगदी साध्या लोकांसाठी आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मी रेकी शिकली तर माझ्या घरच्यांना काय वाटेल? तर हे बघा, तुम्ही इतरांचा, समाजाचा, घरच्यांचा, सगळ्यांचा विचार करत बसाल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुम्ही स्वतः बदललात ना, शांत झालात ना, तर घरचंही वातावरण बदलेल. आपण इथे चांगल्या गोष्टीसाठी जातो आहे. इथे कोणाचं वाईट करत नाहीये. तर आपण स्वतःच चांगलं करतो, स्वतःला ग्रोथ देतो आहे. आपण आपल्या फॅमिलीला ग्रोथ देऊ शकू, आपण आपल्या समाजाला ग्रोथ करू, आपल्या भारताला म्हणजे ग्रोथ देऊ. तर याच्यासाठी काही वय नाहीये. तुम्ही म्हणाल की आता माझं वय आहे, झालं, हे झालं तर मी नाही, किंवा मी आता अजून लहान आहे, एन्जॉय करेन लाईफ, है ना, जसं टीनेज मधले. असं काही नाहीये. हे शिकता शिकताच लाईफ एन्जॉय करायचं आहे. उलट तुम्ही रेकी शिकून लाईफ जास्त चांगलं एन्जॉय करू शकता. तर रेकीला काही वय नाही आहे, काही तयारी लागत नाही, तर काही ट्रस्ट असा इश्यू पण काही नाहीये. तर हे कसं, पण मी तुम्हाला का बरं हे शिकवते? कारण मी माझ्या आयुष्यातला बदल मी अनुभवला. मी खरंच सांगते, मी आयुष्यातून इतकी तुटलेली होती त्यावेळेस, की म्हणजे अगदी माझं आयुष्य, म्हणजे माझे आई वडील चांगले शिकले सवरलेले, एक चांगल्या घराण्यातली मी एक लेक होती. नवरा पण माझा चांगला आर्किटेक्ट, मेरिट स्टुडंट. नंतर पण सगळं सुंदर व्यवस्थित चालत होतं. पण एका दिवशी अचानक सगळं आयुष्य बदललं. नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि ते सोडून गेले. तेव्हा मुली अगदी तरुण अशा होत्या, म्हणजे 14-15 वर्षाच्या मुली, दोघी मुली आहेत, 2 मुली आहेत मला. मला ना पैशांची म्हणजे अडचण होती, काहीच नाही. पण मला पैशांचं मॅनेजमेंट नव्हतं. त्याच्यानंतर दुसरा धक्का माझ्या आयुष्यात हा आला लगेच वर्ष 2 वर्षात, की जे काही माझ्या नवऱ्याने करोडो कमावून ठेवले होते, ते सारं एका झटक्यात 1-2 वर्षामध्ये पूर्ण शून्य केलं होतं. शून्य नाही, मायनस केलं. म्हणजे मी कर्जात अडकली होती. आता पुढे कसं करायचं, काय करायचं? मुलींचे शिक्षण राहिलं होतं, मुलींचे लग्न, हे ते खूप काही प्रॉब्लेम्स. मला साधं म्हणजे भाजी घ्यायला किंवा किराणा घ्यायला सुद्धा म्हणजे समज असं हे नव्हतं. म्हणजे मी मार्केटमध्ये इतकी, म्हणजे मी आरामाची जिंदगी होती माझी, की सगळ्यात घरात नोकर, चाकर सगळं आणून देत होते. त्यामुळे मार्केटिंग नाही माहिती, पैशाचं मॅनेजमेंट नाही. मला वाटत होतं की पुरुषच करू शकतात, बायका नाही करू शकत. ह्या याच्याने मी पैशांना घाबरत होते. पैशाचा संबंध माझ्या मुलींशी सोडत होते, की नाही त्यांच्या भविष्यामध्ये संकट येतील पैशामुळे, मग लोकांची नजरा वाईट असतात, वगैरे वगैरे. इतकं निगेटिव्हिटी होती, ही मी आतून तुटलेली होती, की त्याच्यातून मी पूर्ण म्हणजे आता किराणा कसा आणायचा, इलेक्ट्रिक बिल कसं भरायचं, इतकं साधे साधे सुद्धा म्हणजे माझ्या समोर प्रॉब्लेम्स व्हायचे. अशा याच्यामध्ये मी रेकी शिकले आणि रेकी केली, आणि हळूहळू हळूहळू याच्या सोबत सोबत मी आणखी बरेचसे सायंटिफिक कोर्सेस केले आणि त्याच्यातून मी समज वाढवली, रेकीचा अनुभव अनुभवलं. आणि खरंच आज माझं आयुष्य इतकं बदललं, की जितके करोड गेले ना, त्याच्या काही करोड मी कमवले, करोड कमवले आपल्या स्वतःच्या नावाने. मला नवऱ्याचं नाव नाही, वडिलांचं नाव ना, भावाचं नाव ना, कोणाचं नाव, कुठल्याही पुरुषाच्या मदतीशिवाय स्वतःच्या बलबुत्यावर. आणि आज माझ्या मुली पण, माझी लहान मुलगी तर कॅनडाला तिथलं सिटिझनशिप मिळालं, जिथे मी तिला, एक वेळ असं होतं की मी नागपूरची आहे, मी पुण्याला सुद्धा शिक्षणासाठी तिला पाठवण्याची हिंमत नव्हती माझी. तिथे ती शिक्षणासाठी कॅनडाला गेली, तिथलं सिटिझनशिप मिळालं. आज माझ्या मुली सुद्धा आध्यात्मिक ग्रोथ मध्ये ह्या क्षेत्रात आले, की किती सुंदर. म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मला सांगावं लागलं नाही, शिकवावं लागलं नाही, जबरदस्ती करावी लागली नाही, आणि सहजच त्या ह्या मार्गाने आल्या. आणि एक जाणीवपूर्वक, म्हणजे एक कसं, म्हणजे जागृत अशा त्या मुली झाल्या. अजून काय पाहिजे आपल्याला? आणि आजही मी माझं जीवन जगतेय ते दृष्टाभाव किंवा अनुभूतीने म्हणजे करते.
असं नाही की संकट येत नाही किंवा समस्या येत नाही, पण त्या समस्या अशा दृष्ट भावाने बघितलं जातं आणि तिथे मी माझी प्राणशक्ती म्हणजे रेकी देते, तर ती सहजच तिथून निघून जातात. तर अशा पद्धतीने हा माझा अनुभव माझा अनुभव तुम्हाला सांगितलं आणि ह्या अनुभवाने मी माझं आयुष्य बदलवलं. असंच मी लोकांचं पण आजपर्यंत माझ्या हातून 10,000च्या जवळ-जवळ तरी लोकं ग्रँडमास्टर झालेले आहेत. माझं YouTube चॅनल आहे आणि त्याच्यातून किती लोकांचे अनुभव असे आहेत, की ते खरंच आतून तुटलेले असतात. पण त्यांना कसं हळू स्वतःला सावरायचं. हा कोर्स म्हणजे असं नाहीये पैसा कमवण्यासाठी म्हणून नाही, खूप प्रोफेशनल म्हणून नाही. तर हा तुमची स्वतःची ग्रोथ करण्यासाठी आहे. स्वतःला जोडण्यासाठी आहे. तर नक्कीच तुम्ही स्वतःचा म्हणजे अनुभव, की तुम्ही या पृथ्वी तलावर कशासाठी आले, काय करायला आले आहे, हे जेव्हा तुम्ही समजले, तुमचा पर्पज समजला ना, तर तुमची ग्रोथ आपोआप होत राहते. तर पैशाच्या मागे तुम्हाला धावायचं नाही. पैसा तुमच्या मागे धावेल, असं काहीतरी गोष्ट करायची असते. पैसा केव्हा तुमच्या मागे धावतो, तर जेव्हा तुम्ही स्वतःला ते बीइंगमध्ये आणता, म्हणजे तुम्ही बनता तसं, तुमचं बीइंग बनवता. म्हणजे जसं पैसा जेव्हा मी पाहिलं, पैशाच्या मागे धावणं नाही, पण पैशाला मी घाबरली होती. म्हणजे पैशासाठी मी लो एनर्जी फ्रिक्वेन्सी टाकली होती. तर तो पैसा निघून गेला. मी आजही रडत बसले असते, त्या व्यक्तीला ज्याने मला फसवलं त्याला त्याच्यावर दोष देत बसली असती, तर माझी प्रगती नाही झाली असती. मी काय केलं, स्वतःची एनर्जी वाढवली. स्वतःच्या पैशाची एनर्जी सोबत अलाइन केली. स्वतःला त्या पद्धतीने मी बदलवलं. स्वतःचा आत्मविश्वास वाढवला, निर्माण केलं. स्वतःचं अप्रिशिएशन केलं मी आणि तशा पद्धतीने मी स्टेबल झाले. मी स्वतः म्हणजे शिकले. असे वेगळे कोर्सेस केले, शिकले आणि स्वतःला एबल बनवलं आणि तीच गोष्ट मी इतरांना आता शिकवते. तर मला पैसा माझ्या मागे धावून आला. मला बाहेर नाही जावं लागत. खूप लोकांपर्यंत शोधावं नाही लागत. लोकं माझ्या मागे येतात आणि हे करतात. तर नक्कीच हे सर्व सांगण्याचा उद्देश माझा हाच होता, की माझं आयुष्य मी बदलवू शकले. मी एक साधी सिंपल हाउसवाईफ होती, तरी सुद्धा मी बदलवू शकले. तर आपण का नाही? तर आपण सर्व एकाच मार्गाचे आहोत. तर सर्वजण नक्कीच ह्या आध्यात्मिक पद्धतीने आपण आपलं जीवन बदलवण्याचा प्रयत्न करूया आणि या रेखीमध्ये जरूर या. तुम्हाला या कोर्समध्ये काय-काय मिळेल? तर तुम्हाला रेकी लेव्हलमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्रीची पूर्ण दीक्षा. दीक्षा म्हणजे अॅट्युमेंट. अॅट्युमेंट म्हणजे हे गुरु-शिष्य परंपरेनेच येतं. हे असं तुम्हाला Googleवर किंवा YouTubeवर तुम्ही बघितलं तर असं नाही देता येत. तर तुम्हाला एक त्याची परिपूर्ण प्रोसिजर असते, की गुरु म्हणजे जसं तुम्हाला त्या लेव्हलला नेतो आणि अलाइन करून देतो. तर ती एक वेगळी दीक्षा असते. त्याला अॅट्युमेंट म्हणतात. तर हे अॅट्युमेंट तुम्हाला मिळेल. त्याच्याबद्दलचे आणखी डीप मेडिटेशन्स मिळतील. तुम्हाला ते रेकी कशी करायची, प्रॅक्टिस कशी करायची, याचं स्पष्ट असं शिकवणं मिळेल, मार्गदर्शन मिळेल, सपोर्ट मिळेल तुम्हाला नेहमीसाठीच, आयुष्यभरासाठी. जेव्हापर्यंत मी आहे, नक्कीच तुम्हाला याचा सपोर्ट मिळेल. तुम्हाला अगदी लाईफ टाईमची ही स्किल राहील. ही स्किल डेव्हलप करा. स्वतःचं बीइंग अपडेट करत चला. दुसऱ्यांना दोष देणं सोडा. स्वतःमधले दोष शोधा आणि त्याला करेक्शन करा. त्याला अपलेव्हल करा. वरती आणा. स्किल्स वाढवा. आणि हे सर्व लेव्हल्स एकत्र शिकणं म्हणजे काय? तर तुम्ही अर्धवट नाही राहत. नाहीतर बरेचसे लोक काय करतात, फर्स्ट लेव्हल शिकतात, सोडून देतात. सेकंड शिकतात, त्याच्यात तुमचा पैसा वाया जातो, तुमची वेळ जातं आणि ते उगाच शिकणे काही होत नाही आणि अर्धवट राहतं. आणि मग अशा वेळेस असे लोक रेकीला बदनाम करतात, की अरे हे काही नाही, असंच आहे, तसंच आहे वगैरे वगैरे. पण असं नाही होत. तर पूर्ण बदल करा. तर हा एक तुम्ही पैसा खर्च करण्यासाठी खर्च नाहीये. तर हा एक तुमचा निर्णय आहे. ही तुमची वाढ आहे. तुम्हाला नक्की याच्यातनं काहीतरी मिळतं आहे. हा कोर्स म्हणजे असं नाही की नवीन कपडे घेतले, नवीन फोन घेतलं, असं नाहीये. ही वस्तू नाहीये. हा वस्तू तर तुमच्या आयुष्यभर तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. पण हा कोर्स म्हणजे तुम्ही स्वतःसाठी घेतलेला एक योग्य निर्णय. तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या शांततेसाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या लाईफच्या पर्पजसाठी आहे. तर नक्कीच आता फायनल म्हणजे तुम्ही एक ऍक्शन घ्या. तुम्हाला खरंच आतून कुठेतरी वाटत असेल की हे माझ्यासाठीच आहे, तर आता थांबायचं नाही. मला माझ्या स्वतःसाठी उभं राहायचं आहे, हे जर वाटत असेल तुम्हाला, तर
हा क्षण सोडू नका. बघा, आयुष्यभर सगळं बाहेर धावले तुम्ही, आता आतमध्ये वळा. स्वतःसाठी उभे राहा. स्वतःसाठी थोडासा पैसा खर्च करा. थोडंसं म्हणजे स्वतःला अपग्रेड करा. स्वतःला जाणून घ्या, की मी कोण आहे? मी काय करू शकते? माझ्यात काय पॉवर आहे? मी कसं माझा समाज, माझं कुटुंब, माझा देश बदलवू शकते? किंवा त्याच्यामध्ये माझा खासचा दाना का असेना, ह्या ब्रह्मांडामध्ये मी माझं चांगलं काय करू शकते? मी माझं चांगलं देऊ काय शकते? ह्यावर विचार करा. तर नक्कीच रेकी कोर्समध्ये नोंदणी करा. कारण शांती, उपचार आणि बदल हे सगळं बाहेर नाहीये. तर हे सर्व आपल्या आतमध्ये आधीपासूनच आहे. तुम्ही जन्मले तेव्हापासूनच आहे. फक्त तुम्हाला माहिती नव्हतं. तर ते जाग करण्याची वेळ आलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला ह्या कोर्समधून काय मिळेल मी सांगते. तर रेकी लेवल पहिला, दुसरा आणि तिसरा, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवलमध्ये तुम्हाला पहिले दीक्षा मिळेल पूर्ण. त्याचे लाईव्ह क्लासेसची डेट तुम्हाला मिळत जाईल. जसं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं किंवा मला एक मेसेज टाकला, जो नंबर व्हॉट्सअप नंबर देते त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला लाईव्ह क्लासची डेट मिळत जाईल. तुम्ही लाईव्ह जर अटेंड नाही करू शकले तर तुम्हाला रेकॉर्डिंग त्याची देऊ शकते मी. रेकॉर्डिंग कोर्स आहे, त्याच्याने पण तुम्ही करू शकता. आणि एकदा रेकॉर्डिंग बघितल्यानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा लाईव्ह होत असताल तेव्हा तेव्हा तुम्ही रिपीट कितींदाही तुमच्या सोयीने करू शकता. रेकॉर्डिंग असलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता आणि परत परत म्हणजे चांगलं तुमच्या सोयीने करू शकता. तर हा कोर्स एकदा केला आणि झालं संपलं असं नाहीये. तर तुम्हाला परत 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 त्याचा छान अभ्यास करता करता म्हणजे तो इतका डीप म्हणे तुम्हाला तुमच्या आतमध्ये घ्यायचा आहे. तर लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट मिळेल. तुमचे कोणते डाऊट्स असतील तर तुम्हाला पर्सनली पण मी तुमचे म्हणजे प्रश्न सोडवू शकते किंवा तुमचे प्रश्न, तुम्हाला काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला अडचणी सोडवू शकते. तर तुम्ही एकटे नाही राहणार, तुमच्यासोबत मी नेहमीच राहणार. याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा बोनस खूप महत्वाचं आहे. आणि एक्स्ट्रा बोनसही माझे असे अनेक कोर्सेस आहेत की जे म्हणजे हा रेकी कोर्सला स्ट्रॉंग बनवण्यासाठी बऱ्याच पद्धतीने आपण त्याला पिलर्स लावलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे रेकीला मजबूत करण्यासाठी पिलर्स असे बरेचसे कोर्सेस आहेत आपल्या युट्यूबवर. तर हे तुमचं लाईफ सुधारण्यासाठी असे कोर्सेस तुम्हाला पूर्णपणे फ्री आहे. आता मी तुम्हाला हे नाही सांगणार की हे कोर्स कितीची आहे, मग इतकं कमी किंमत कर, तसं कर, असं काही नाही. कारण मी किंमतच नाही लावली आहे. तुम्ही किंमत लावूच नाही शकणार ह्या कोर्सची. अशा म्हणजे अगदी मौल्यवान असे कोर्सेस आहेत. पण हे कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. तर हे कोर्सेस का मी बनवले, तर रेकी शिकतानाच तुमचं माइंडसेट तुमचं तशा पद्धतीने व्हावं, तुमचं स्ट्रॉंग माइंडसेट व्हावं. तर ही काही जादूटोना किंवा काहीतरी अंधश्रद्धा आणि असं करून बस गुरुमाता म्हणून मला नमस्कार करा, मला आठवा, असं काही नाही. तुम्ही तुमची स्ट्रेंथ, तुमची इमोशनल स्ट्रेंथ, तुमचं आयुष्य सगळ्या बाजूने इम्प्रूव्ह होईल अशा पद्धतीनेच तुम्हाला तुमचा माइंडसेट करायचा असतो. तर हे लक्षात ठेवा की हा फक्त कोर्स नाही आहे, ही तुमची साथ आहे. हा कोर्स म्हणजे तुम्हाला एकटं सोडून देणं नाही, तर शिकून झालं असं नाही. तर हा कोर्स म्हणजे तुमच्या हिलिंग जर्नीमध्ये तुमच्या सोबत कोणीतरी आहे जो तुम्हाला मार्गदर्शन करतोय किंवा एक प्रकाश दाखवतोय. पण शेवटी जायचं तर तुम्हालाच आहे, प्रॅक्टिस तर करायची तुम्हालाच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हा कोर्स हवा असेल ना, तर खरंच जिथे शिकवण आहे, सपोर्ट आहे, म्हणजे रेकॉर्डिंग आहे, माझं बोलणं आहे आणि आयुष्यभर तुमच्या सोबत आहे मी, हा रेकी कोर्स कम्प्लीट पॅकेज तुमच्यासाठी आहे. तर नक्कीच इथे रजिस्ट्रेशन करा आणि खाली दिलेल्या हा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिले आणि इतक्या शांतपणे हा वेबिनार ऐकला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या आयुष्यामध्ये रेकीमुळे नक्कीच प्रगती हो, मन शांत हो आणि आपली आध्यात्मिक ग्रोथ हो, हीच माझी शुभेच्छा, शुभकामना. धन्यवाद.